नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज एक न्यूज पब्लिश झाली द इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमध्ये आणि ही झालेली आहे एप्रिल 5, 2021 रोजी. यामध्ये हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की SPPU टू बिगिन मॉक टेस्ट फॉर UG PG स्टुडंट ॲज प्रॅक्टिस फॉर द फायनल एक्झामिनेशन. तर ज्या फायनल एक्झामिनेशन होणार आहेत त्याच्यासाठी प्रॅक्टिस म्हणून या विद्यापीठाने या एक्झाम सुरू केलेल्या आहेत. मित्रांनो, या फोटोच्या खाली ऑल स्टुडंट एनरोल इन डिफरंट ग्रॅज्युएट और पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस अंडर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी विल बी एबल टू अपियर फॉर मॉक एक्झामिनेशन स्टार्टिंग मंडे. याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो की पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा ग्रॅज्युएशनच्या कोणत्याही कोर्सेससाठी की जे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंडर ह्या सर्व कोर्सेस चालवले जातात, यामध्ये असणाऱ्या सर्व सहभागी विद्यार्थी जे आहे या मॉक टेस्टसाठी ॲपियर होऊ शकतात, असं ह्या फोटोखाली एक कॅप्शन दिलेलं आहे. तीच पुन्हा ओळ जी आहे ती रिपीट करण्यात आलेली आहे त्याच वर्तमानपत्रामध्ये. आणि मॉक टेस्ट आर फॉर स्टुडंट टू प्रॅक्टिस ॲपियरिंग फॉर ऑनलाईन टेस्ट बिफोर द ॲक्च्युअल एक्झामिनेशन टेक प्लेस फ्रॉम एप्रिल 10 नंतर ज्या सुरू होणाऱ्या एक्झाम्स आहे, ज्यांच्या सुरू होणाऱ्या असतील, ज्यांना या सगळ्या सूचना मिळालेल्या असतील, तर त्यांच्या ॲक्च्युअल एक्झाम सुरू होण्यापूर्वी एक प्रॅक्टिस म्हणून ह्या मॉक टेस्ट या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. पुढं असंही म्हटलेलं आहे की महेश काकडे जे डायरेक्टर आहे, डॉक्टर महेश काकडे सर, त्यांनी एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन डिपार्टमेंट्समध्ये ते डायरेक्टर म्हणून काम करत आहेत. तर त्यांनी SSPU संदर्भात किंवा एक्झामिनेशन संदर्भात असं म्हटलेलं आहे की 1.10 lakh स्टुडंट्स वेअर एक्सपेक्टेड टू ॲपियर फॉर देअर मॉक टेस्ट ऑन एप्रिल 5. म्हणजे एप्रिल 5 पासून ज्या सुरू होणाऱ्या एक्झाम्स आहेत तर त्यामध्ये इतक्या संख्येने विद्यार्थी सहभागी होणार आहेत. आणि त्यामध्ये काही संख्या सायन्सच्या संदर्भात दाखवलेली आहे, जे ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन असं आहे. त्यानंतर इतर फॅकल्टीची संख्यासुद्धा यामध्ये मेन्शन केलेली आहे. यासोबत त्यांनी असं पुढं म्हटलेलं आहे की मॉक टेस्ट वुड बी ॲन एक्झॅक्ट रिप्लिका ऑफ द ॲक्च्युअल ऑनलाईन एक्झाम. ज्या ऑनलाईन एक्झाम ज्या होणार आहेत त्याचं तंतोतंत त्याचं प्रतिबिंब जे आहेत किंवा डेमो जो आहेत ही एक्झाम ऑनलाईनची असणार आहे. बट द क्वेश्चन वुड बी मॉक क्वेश्चन अँड नॉट रिलेटेड टू द सिलेबस. म्हणजे सिलेबसशी संबंधित या मॉक टेस्टमध्ये प्रश्न नसणार आहे. आणि स्टुडंट कॅन गिव्ह वन सक्सेसफुल सबमिशन, की यामध्ये एकदाच एक विद्यार्थी सबमिशन देऊ शकतो याच्यामध्ये. त्याच्या पुढे असं म्हटलेलं आहे की याच्यामध्ये जे येणारे प्रश्न आहे ते जनरल नॉलेज बेस असणार आहे. कोविड-19वर रिलेटेड काही प्रश्न असणार आहे. आणि हे सगळं शेड्यूलनुसार होणार आहे जे दिलेलं आहे ते. आणि ज्यांना कोणाला एक्झाम द्यायची असेल, जे देणार आहात, त्यांनी www.sppu.exam.in यावर व्हिजिट करू शकता किंवा तुमच्या ईमेल किंवा SMS द्वारे सुद्धा तुम्हाला ज्या टाईमटेबलनुसार किंवा शेड्यूलनुसार तुमचा त्या ठिकाणी असेल दिनांक, तर त्या शेड्यूलनुसार ते एक्झाम देऊ शकतात. पुढं असं म्हटलेलं आहे स्टुडंट विल गेट देअर युजर नेम अँड पासवर्ड ऑन ॲन ईमेल अँड SMS ॲज वेल ॲज इन स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम. प्रत्येक विद्यार्थ्याची एक SPS आहे, अर्थात स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम. तर त्यावर सुद्धा विद्यार्थ्यांचे जे काही युजर नेम आहे किंवा पासवर्ड आहेत तर ते दिली जाणार आहेत. त्या माध्यमातून त्यांनी युजर आणि पासवर्ड त्या ठिकाणी म्हणजे घ्यायचे आहेत. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला नेमकं कोणती माहिती मिळते, त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. SSPU exam.in यावर आपण गेल्यानंतर या पद्धतीचा एक इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे. यावर क्लिक करून एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर येऊ शकतो. तुम्ही पाहू शकता यामध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन सिस्टीम सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी एका ठिकाणी लॉग इन दिलेला आहे. आणि लॉग इनमध्ये PRN नंबर, त्यानंतर पासवर्ड आणि ॲक्टिव्ह टेस्ट आणि लॉग इन अशी एक माहिती दिलेली आहे. तत्पूर्वी आपण थोडंसं इन्स्ट्रक्शनच्या संदर्भात विचार करूया. युजर नेम इज युअर PRN नंबर अँड पासवर्ड गिव्हन बाय युनिव्हर्सिटी मस्ट बी एंटर्ड व्हाईल लॉग इन. जेव्हा तुम्ही लॉग इन कराल तेव्हा PRN नंबर किंवा लॉग इन ID किंवा पासवर्ड तुम्ही त्या ठिकाणी टाकणं आवश्यक आहे. यू कॅन गेट युअर युजर नेम अँड पासवर्ड फ्रॉम म्हणजे sps.unipune.ac.in वर या माध्यमातून सुद्धा तुम्ही युजर नेम अँड पासवर्ड कलेक्ट करू शकता. त्यासाठी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत, त्याही तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकतो. लिंक टू मॉक एक्झाम इन्स्ट्रक्शन्स म्हटलेलं आहे. लिंक टू युजर मॅन्युअल फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन म्हटलेलं आहे. लिंक फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन डेमो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर तेही त्या ठिकाणी सुविधा म्हणून त्या ठिकाणी दिलेलं आहे.
आता स्टुडंट विल ॲबल टू लॉग इन ओनली आफ्टर रिसिव्हिंग SMS मेल फ्रॉम SPPU. ज्या विद्यार्थ्यांना SPPUद्वारे किंवा मेलद्वारे किंवा SMS द्वारे जे मेसेजेस आलेले असतील तर त्यांनीच ह्या विद्यार्थ्यांनी हे पात्र या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी होऊ शकतात. याच्यामध्ये काही रिक्वायरमेंट दाखवलेल्या आहेत ऑनलाईन एक्झामिनेशन, की प्रत्येक विद्यार्थ्यांजवळ अँड्रॉइड फोन किंवा डेस्कटॉप, लॅपटॉप ज्यामध्ये विंडोज, लिनक्स किंवा मॅक किंवा वर्किंग फ्रंट कॅमेरा ॲज वेबकॅममध्ये असणं आवश्यक आहे. प्लीज यूज अँड अपलोड व्हर्जन गुगल क्रोम और मोझिला फायरफॉक्स हे त्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये, कॉम्प्युटरमध्ये असणं आवश्यक आहे. त्याला वेबकॅम असणं आवश्यक आहे. या ठिकाणी असंही म्हटलेलं आहे की प्लीज इन्श्युअर अ रिलायबल इंटरनेट कनेक्शन, इन्श्युअर युअर मोबाईल और लॅपटॉप इज फुल्ली चार्ज, म्हणजे फुल्ली चार्ज केलेलं असणं आवश्यक आहे. इंटरनेट कनेक्शन जे आहे ते व्यवस्थित असलं त्या ठिकाणी पाहिजे. प्लीज गिव्ह रिक्वायर्ड स्टेशनरी हँडी विथ यू, पेन, पेन्सिल, रफशीट हे तुमच्याजवळ त्या ठिकाणी जवळ असणं आवश्यक आहे. हे सर्व इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे परीक्षेच्या संदर्भात विद्यार्थी मित्रांनो. आता आपण पाहूया की नेमकं जेव्हा याचं युजर गाईडलाईन जी आहे ती कशा पद्धतीने दिलेली आहे ती या ठिकाणी हे एक सांगणं थोडं संयुक्तिक आहे की ज्या विद्यार्थ्यांना याची सर्व माहिती आलेली आहेत, तुम्ही फॉर्म भरलेला असेल किंवा ज्या डिटेल्स एक्झामिनेशनच्या संदर्भात फायनल इयर, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशनच्या संदर्भात त्या सर्व तुम्ही फुलफिल केलेल्या असतील आणि तुम्ही या फ्लोमध्ये असेल तेव्हाच ह्या सर्व गोष्टींचं मध्ये सहभाग तुमचा त्या ठिकाणी होऊ शकतो. चल तर आपण पाहूया की नेमकं युजर गाईडलाईनमध्ये किंवा परीक्षेच्या मॉक टेस्ट संदर्भातल्या ज्या काही परीक्षा आहेत त्यामध्ये युजर गाईडलाईन ज्या आहेत त्या कशा पद्धतीने दिलेल्या आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीची ऑनलाईन एक्झामिनेशन जे आहे तर त्याच्या संदर्भातलं जे युजर गाईड आहे की जे आपल्याला प्रत्येकाने पाहणं आवश्यक आहे, त्यामध्ये काही इन्स्ट्रक्शन्स आहे, त्याची माहिती घेणं आवश्यक आहे. यामध्ये पुन्हा एकदा एक चेकलिस्ट दाखवलेली आहे की ज्या आपण यापूर्वी चर्चा केलेली आहे की आपला मोबाईल कसा असला पाहिजे आणि आपण जवळ ज्या वस्तू ठेवायला पाहिजे त्यासुद्धा दिलेल्या आहेत. ऑफिशियल फोटो ID JPG फॉर्मॅटमध्ये असणं आवश्यक आहे आणि 100 KB आतमध्ये तो असणं आवश्यक आहे. त्यानंतर क्रोमो और मोझिला फायरफॉक्स असणं आवश्यक आहे. या संदर्भातली माहिती यामध्ये दिलेली आहे. पुढे यांनी असं दिलेलं आहे की कॅन्डिडेट इन्स्ट्रक्शन्समध्ये ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा ही ॲपियर करायची असेल तर त्यांनी exam.puapp.in यावर जाऊन क्लिक करणं आवश्यक आहे. ऑनलाईन एक्झामिनेशनची सिस्टीम दिलेली आहे. तुम्ही युजर नेम, पासवर्ड यूज करून जी काही ॲक्टिव्ह टेस्ट असेल त्या टेस्टमध्ये तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता साइन इन करून. या ठिकाणी खाली एक माहिती दिलेली आहे, एंटर ॲप्लिकेशन नंबर ॲज युजर नेम असं त्यांनी म्हटलेलं आहे. पासवर्ड विल बी मेन्शन ऑन युअर हॉल तिकीट जे तो नंतर जनरेट होणार आहे. क्लिक ऑन ॲक्टिव्ह टेस्ट अँड सिलेक्ट ॲप्रोप्रिएट टेस्ट फ्रॉम द ड्रॉप डाऊन लिस्ट. क्लिक ऑन साइन इन. यू विल बी रिडायरेक्टेड टू द फेस ऑथेंटिकेशन प्रोसेस. तुम्ही ह्या सगळ्या प्रोसिजर ज्या आहेत, तुमची टेस्ट जी आहे ती प्रॉपर त्या ठिकाणी क्लिक करायची आहे. पासवर्ड टाकायचा आहे, ॲप्लिकेशन नंबर युजर नेम म्हणून टाकायचा आहे आणि साइन इन करून तुम्हाला जे काही तुमचं फेस ऑथेंटिकेशन जे आहे, जे तुम्ही हॉल तिकीटवर किंवा ऑनलाईनमध्ये भरताना फॉर्म दिलेला असेल तर त्या ऑथेंटिकेशन प्रोसेसमधून सुद्धा तुम्हाला जावं लागणार आहे. हे सर्व झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन एक्झामिनेशनसाठी फेस रिकॉग्नायझेशन जे आहे किंवा ओळख जी आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी जे आयकॉन दाखवलेला आहे त्या ठिकाणी सिलेक्ट फाईल वर क्लिक करून तुम्हाला एक रिसेंट फोटो जो आहे त्या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे की जो अपलोड तुम्ही हॉल तिकीटवर किंवा एनी अदर ID जो आहे रिसेंट फोटोग्राफच्या तर त्या ठिकाणी येणं आवश्यक आहे. आपण ज्या हॉल तिकीटमध्ये जो फोटो लावलेला आहे तोच त्या ठिकाणी येणं आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्या साईजच्या संदर्भात सुद्धा एक सूचना त्या ठिकाणी दिलेली आहे आणि असं म्हटलेलं आहे जर तुमचा फेस ऑथेंटिकेशन पूर्ण झालं तरच तुम्हाला परीक्षा देता येऊ शकते, अन्यथा तुम्हाला परीक्षेसाठी अलाउड केलं जाणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आणि ज्यावेळेस ह्या सगळ्या प्रोसिजर पूर्ण होतील तेव्हाच परीक्षेचा जो टायमिंग जो आहे तो त्या ठिकाणी सुरू होणार आहे अशी माहिती यामध्ये मॅन्युअलमध्ये देण्यात आलेली आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की SPP ॲप्स डेमो एक्झाम फेस ID अँड MCQ प्लस SA असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि या ठिकाणी तुमचं नावही एका बाजूला असणार आहे आणि दुसऱ्या बाजूला टायमिंग आणि तुमचा फोटोसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. आता प्रश्न विचारलेला आहे आणि प्रश्न विचारल्यानंतर एका बाजूला काही प्रश्नांचे ऑप्शन्स दिलेले आहेत ज्यावर तुम्हाला प्रॉपर पद्धतीने क्लिक करणं गरजेचं आहे. वेबकॅम व्हिडिओ कॅप्चरिंगच्या संदर्भात असं म्हटलेलं आहे की जेव्हा तुम्ही परीक्षा देणार असाल तेव्हा वेबकॅम जो तुमचा फेस जो आहे तो नॉर्मल पद्धतीने तो त्या ठिकाणी कॅप्चर करणार आहे. हे केवळ एक सिक्युरिटीसाठी हे सर्व असणार आहे आणि याद्वारे हे परीक्षेवर एक प्रकारे नियंत्रण असणार आहे.
जर ह्या दरम्यान जर असं आढळलं की तुम्ही काही माल प्रॅक्टिस करत आहात, कॉपी करत आहात, किंवा त्या ठिकाणी काही डिस्टर्बन्स होत आहे किंवा दुसरीकडे त्या विंडोजमधून दुसरीकडे तुम्ही जात आहात, तर अशा दरम्यान तुम्हाला प्रत्येक वेळेस वॉर्निंग त्या ठिकाणी मिळत जाईल. जर वॉर्निंग जर अति झाली तर तुम्ही त्या परीक्षेच्या बाहेरही येऊ शकतात किंवा तुम्हाला अलाउड केलं जाऊ शकत नाही. त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्या परीक्षा रूममध्ये तुम्ही त्या ठिकाणी एकटं असणं अपेक्षित आहे. जर त्या ठिकाणी खूप आवाज येत असेल किंवा एक्झामिनेशनच्या कालावधीमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त व्यक्ती त्या जवळपास दिसत असतील त्या कॅमेऱ्यामध्ये, तर तुमची एक्झाम जी आहे ती होल्ड केल्या जाऊ शकते आणि पुढची ॲक्शन जी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी घेतली जाऊ शकते, अशी माहिती या युजर मॅन्युअलमध्ये देण्यात आलेली आहे. तुमचं नाव जे आहे, मी जसं म्हटलं की टायमर त्या ठिकाणी सुरू आहे, क्वेश्चनचं फॉर्मेशन दिलेलं आहे, युजर इन्फॉर्मेशन की कोण यूज करत आहे ही परीक्षा, त्यानंतर क्वेश्चनचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, खाली क्वेश्चन बुकमार्क, त्यानंतर व्हॅलिड, फर्स्ट, प्रिव्हियस, त्यानंतर नेक्स्ट, लास्ट आणि एका बाजूला क्लिअर आणि सबमिट टेस्ट यासारखे काही बटन्स दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये माहिती देताना यांनी असं म्हटलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये की एका बाजूला युजर इन्फॉर्मेशन जे आहे त्यामध्ये कॅन्डिडेटचं नाव इन्फॉर्मेशन असणार आहे, त्याच दुसऱ्या साईडला टायमर त्या ठिकाणी असणार आहे. क्वेश्चन इन्फॉर्मेशनच्या संदर्भात काही माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर, मार्क्स किती आहेत, क्वेश्चन, त्यानंतर बुक मार्क्स अँड व्हॅलिड स्टेटस ऑफ क्वेश्चन इज डिस्प्लेड त्या सेक्शन्समध्ये दाखवण्यात येणार आहे. क्वेश्चन डिस्क्रिप्शन त्या ठिकाणी असणार आहे लाईट ग्रे बॉक्समध्ये, ॲक्च्युअल क्वेश्चन डिस्प्ले टू युजर, म्हणजे जे काही परीक्षा देणार आहे त्यांच्यासाठी प्रश्नांचं ग्रे बॉक्समध्ये त्या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे. पुढे यांनी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे की काही टॅब जे आहेत तर त्याचा अर्थ या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता ऑप्शन वगैरे कोणते आहेत त्या ठिकाणी दिलेलं आहे, प्रश्न आपल्याला अर्थ कळालेला आहे. आता क्वेश्चन बुकमार्क आणि व्हॅलिड असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. जर तुम्हाला क्वेश्चन्स पूर्ण एका क्वेश्चन्स पाहिजे असेल तर ते त्या ठिकाणी डिस्प्ले होतात. बुकमार्क्समध्ये टोटल तुम्हाला सगळे प्रश्न त्या ठिकाणी मिळून जातील. जर असा एखादा प्रश्न असला की जो तुम्हाला वाटतो की हा थोडा सिलेबसच्या बाहेरचा आहे किंवा संबंधित नाही, तर तुम्ही इनव्हॅलिड करू शकता. प्रश्नाच्या संदर्भात पुढच्या नेव्हिगेशन्समध्ये आता दाखवलेलं आहे की प्रश्न तुम्हाला पहिल्या प्रश्न क्रमांकावर जर यायचा असेल तर तुम्ही फर्स्ट बटन दाबू शकता. प्रिव्हियस म्हणजे च्या अगोदरच्या यायचं असेल तर प्रिव्हियस, नेक्स्टवर जायचं असेल तर नेक्स्ट, आणि एकदम शेवटी तुम्हाला जायचं असेल तर लास्ट बटनही प्रेस करता येऊ शकतं. तुम्हाला असं वाटलं की एखादा प्रश्न आपण सोडवलेला आहे मात्र तो संदिग्ध आहे, योग्य नाही, तर आपल्याला पुन्हा बदलायचा असेल तर क्लिअर या बटनवर आपण प्रेस करू शकता. आणि फायनली जर आपल्याला सबमिट करायचीच असेल तो प्रश्न, तर सबमिट टेस्टवर आपण त्या ठिकाणी प्रेस करू शकतो. ही माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. सबमिट टेस्ट आपण म्हटलं तर त्याचा अर्थ असा आहे की कॅन्डिडेट कन्फर्म करून आता ते पुढे जाणार आहेत किंवा टेस्ट जी आहे ती एंड करणार आहेत, असा त्याचा या ठिकाणी अर्थ दिलेला आहे. पुढे यांनी असं म्हटलेलं आहे की समजा विद्यार्थ्यांनी काही नेक्स्ट त्या ठिकाणी जर नेक्स्ट बटनवर जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी सेव्ह क्वेश्चन जो आहे, प्रत्येक वेळेस तुम्ही नेक्स्टवर जात राहिला तर त्या ठिकाणी त्या क्रमांकाचा प्रश्न सेव्ह होत राहणार आहेत. ही तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना दिलेली आहे. प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही नेक्स्ट बटन त्या ठिकाणी जाल आणि एक सेव्हचा ऑप्शन त्या ठिकाणी येईल आणि प्रश्न जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी डिस्प्ले होईल. इफ द ऑप्शन इज सेव्ह सक्सेसफुली, जर प्रश्न ऑप्शन जर सक्सेसफुली सेव्ह झाला तर एक ग्रीन नोटिफिकेशन बार जो आहे तो कन्फर्मिंग सेव्ह इज डिस्प्लेड ॲट द टॉप ऑफ द पेज, त्या टॉप ऑफ द पेजच्या वर एक सेव्ह सक्सेसफुली हा मेसेज त्या ठिकाणी येऊ शकतो. त्या ठिकाणी सेव्ह मेसेजचा अर्थ काय काय आहे तोही या ठिकाणी दिलेला आहे. अ ग्रीन नोटिफिकेशन बार कन्फर्मिंग सेव्ह इज डिस्प्लेड ॲट टॉप ऑफ द पेज. इन केस ऑफ एनी एरर अ रेड बार ॲपियर, कॅन्डिडेट शुड बी इमिजिएटली नोटिफाय ॲडमिनिस्ट्रेटर इन केस ऑफ एरर. जर एरर काही असेल, काही त्रुटी असेल तर त्या ठिकाणी रेड येऊ शकतो. कॅन्डिडेट शुड क्लोज हिज ब्राउझर, पोस्ट हिज क्युरी टू द सपोर्ट ग्रुप टू गेट सोल्युशन फॉर दिस क्युरी अँड लॉग इन अगेन. अशा काही त्रुटी जर निर्माण झाल्या तर तुम्ही त्या ब्राउझर क्लोज करू शकतात आणि तुमची क्युरी जी आहे ती पोस्ट सपोर्ट ग्रुपला सेंड करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याचं सोल्युशन काही ना काही मिळू शकतं. कॅन्डिडेट विल बी अलाउड फॉर मॅक्झिमम री लॉग इन काउंट ऑफ 3. तुम्ही चुकून बाहेर आलात तर कमीत कमी 3 वेळेस जे आहेत या ठिकाणी संधी विद्यापीठाकडून दिली जाणार आहे, ज्या माध्यमातून तुम्ही 3दा आतमध्ये प्रवेश परीक्षेच्या करू शकतात. सेव्ह ऑप्शन मॅसेज आफ्टर ऑप्शन सिलेक्टेड, म्हणजे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मॅसेज येईल. जसं मी क्लिअरच्या संदर्भात सांगितलेलं आहे की क्लिअर ऑप्शनचा अर्थ काय आहे. क्लिकिंग ऑन क्लिअर बटन डिसिलेक्टेड द ऑप्शन फॉर द डिस्प्लेड क्वेश्चन इफ कॅन्डिडेट हॅज सिलेक्टेड वन. जर तुम्ही सिलेक्ट केलेलं असेल आणि तुम्हाला क्लिअर करायचं असेल तर पुन्हा एकदा तुम्ही क्लिअर त्या माध्यमातून करू शकता आणि पुन्हा नवीन जो ऑप्शन आहे तो त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता.
आणि पुन्हा एकदा जर ऑप्शन तुम्ही कन्फर्म केलं तर एक येलो बार त्या ठिकाणी कन्फर्मिंगसाठी त्या ठिकाणी दिसेल टॉप ऑफ द पेजवर. इफ द ऑप्शन वॉज क्लिअर्ड फॉर द क्वेश्चन सक्सेसफुली, जर तो सक्सेसफुली जर झालेला असेल तर एक येलो बार सुद्धा त्या ठिकाणी दिसून येऊ शकतो. तुम्ही क्वेश्चन या पहिल्या मेनू बार जो दिलेला आहे, टॅब जो दिलेला आहे त्यावर जर क्लिक केलं तर पूर्ण क्वेश्चन्स जे आहे ते त्या ठिकाणी दिसून येतात. हा या ठिकाणी क्वेश्चन्स बार दिलेला आहे आणि सर्व प्रश्न जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी दिसून येतात असा त्याचा अर्थ आहे. याचा अर्थ आपण एक टेबल शोज त्या ठिकाणी होतो दिसतो आणि सगळे सिलेक्शन केलेले क्वेश्चन्स जे आहे ते सगळे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. बुकमार्क्स याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही एखाद्या प्रश्नांना समजा तुम्ही ऑप्शन दिलेला आहे, मात्र तुम्ही बुकमार्क्स असं या ठिकाणी प्रेस केलेलं आहे त्या ऑप्शन दिल्यानंतर. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला पुन्हा या प्रश्नावर यावं लागणार आहे, कारण या प्रश्नाच्या संदर्भात तुम्ही संदिग्ध आहात. याचा अर्थ पुन्हा विचार करून तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. तर अशी जेव्हा स्थिती तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्ही बुकमार्क्स बटन जे आहे यावर प्रेस करू शकता. जर काही प्रश्नांसंदर्भात असं वाटत असेल की हा प्रश्न पूर्णतः चुकीचा आहे, अशा वेळेस तुम्ही इनव्हॅलिड जे आहेत बटन प्रेस करू शकता, की जे तुम्हाला असं वाटू शकतं की हे आपल्या स्ट्रीमच्या किंवा विषयाच्या अति बाहेरचा प्रश्न आहे किंवा अयोग्य आहे किंवा पर्याय योग्य दिलेला नाही, ज्या संदर्भात तुम्हाला अशी जाणवू शकतं की हे एकदम इनकरेक्ट आहे, तरच तुम्ही या संदर्भात निर्णय घेऊ शकता. जर विद्यार्थी मित्रांनो तुमचे सर्व प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि वेळेच्या अगोदर जर तुम्हाला असं वाटत असेल की आता आपण या ठिकाणी सबमिट टेस्ट करणं गरजेचं आहे, तर तुम्ही वेळेच्या अगोदरही त्या ठिकाणी टेस्ट सबमिट करू शकता आणि ज्या काही कन्फर्मेशन असेल त्या कन्फर्मेशनसुद्धा तुम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी मिळत जातील. मात्र जर वेळ पूर्ण होऊनही तुम्ही काही प्रश्न राहिलेले असतील किंवा तुमचं पूर्ण झालेलं नसेल तर वेळेच्या अगोदर ॲटोमॅटिकली सर्व एक्झाम जे आहे ती सबमिट होणार आहे. हे सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे की जर तुम्ही वेळेत पूर्ण केलं नाही तर एक प्रकारे पूर्ण ॲटोमॅटिकली पूर्ण एक्झामसुद्धा सबमिट होणार आहे. आणि तुम्ही स्वतःहून जर त्या ठिकाणी सबमिट केली तर या प्रकारे असं बटन त्या ठिकाणी येतो आणि तो विचारतो की सबमिट धी टेस्ट, का तुम्हाला ही टेस्ट सबमिट करायची आहे. ही इम्पॉर्टंट नोटीस त्या ठिकाणी येते. आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट दी टेस्ट, यू विल नॉट बी एबल टू टेक दिस टेस्ट अगेन. तुम्हाला ही टेस्ट पुन्हा द्यायची आहेत का, आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला ही टेस्ट देता येणार नाही असा मेसेज त्या ठिकाणी येत असतो. असं म्हटलेलं आहे की ही टेस्ट सबमिट करताना जो काही मेसेज येणार आहे तर तो काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचं कारण असं आहे की एकदा तुम्ही ही ऑनलाईन टेस्ट जर तुम्ही सबमिट केली तर ती कोणत्याही परिस्थितीमध्ये परत ओपन होऊ शकत नाही, हा यातून दिला जाणारा एक संदेश आहे. तर अशा पद्धतीने जी आहे इन्फॉर्मेशन तुम्हाला ही परीक्षा त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे. तर या संदर्भातलं जे मॅन्युअल होतं जे विद्यापीठाने एक्झामिनेशनसाठी प्रसिद्ध केलेलं आहे, तर या सर्व मॅन्युअलचा मराठीत अर्थ सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी माझा होता. ही माहिती नक्की तुम्हाला कशी वाटली या संदर्भात नक्कीच आपले मत नोंदवा. आणि जे विद्यार्थी नवीन असतील ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही, या सर्वांना विनंती की माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. चला तर मी पुन्हा एकदा एक नवीन माहितीसह तुमच्यासमोर येणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.